नमस्ते मित्रांनो आणि मैत्रिणींनो, DMI मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून एक असा अध्याय उलगडणार आहोत जो आपल्याला स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाच्या संघर्षाची गाथा सांगेल। इयत्ता 8वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयातील धडा क्रमांक 11 समतेचा लढा याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। हा धडा फक्त इतिहासातील घटनांबद्दल नाही, तर तो आपल्याला आपल्या समाजाला आकार देणाऱ्या विचारवंतांच्या आणि समाजसुधारकांच्या योगदानाची ओळख करून देईल। कल्पना करा, असे लोक ज्यांनी असमानतेच्या भिंती तोडण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं, त्यांचे विचार आणि त्यांचा संघर्ष आजही आपल्याला प्रेरणा देतो। तुम्ही तयार आहात का या क्रांतिकारी प्रवासाचा भाग बनण्यासाठी? मला खात्री आहे की हा धडा पाहताना तुम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि विचारांना नवी दिशा मिळेल। तुमच्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण होतील की हे बदल कसे झाले आणि त्याचे परिणाम काय झाले। या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। पण त्याआधी एक छोटी विनंती, जर तुम्ही अजून DMI ला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना मिळेल। तुमचा एक लाईक आणि सबस्क्राइब आम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देतो। चला तर मग कसला उशीर, इतिहासाच्या या रोमांचक सफरीला सुरुवात करूया। आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्यांचा लढा महत्त्वाचा होता। हा लढा मानवमुक्तीच्या व्यापक तत्त्वज्ञानावर आधारलेला होता। त्यामुळे या लढ्याच्या ओघात राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यांसारख्या गोष्टींनाही विरोध होऊ लागला। स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्त्वही फार महत्त्वाचे आहे। त्या दृष्टीने शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इत्यादी समाजघटकांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्त्व देणारा समाजवादाचा प्रवाह यांचे योगदान मोलाचे ठरले। त्याचे भान ठेवल्याशिवाय आधुनिक भारताची जडणघडण समजू शकणार नाही। म्हणून आपण अशा काही चळवळींचा अभ्यास करूया। शेतकरी चळवळ। ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे दुष्परिणाम भारतीय शेतकऱ्यांना भोगावे लागत। जमीनदार, सावकार यांना ब्रिटिश सरकार संरक्षण देत असे, ते शेतकऱ्यांवर अन्याय करत। या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांनी अनेक उठाव केले। बंगालमधील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापून उठाव केला। दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली। 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अत्याचारांविरुद्ध मोठा उठाव केला। बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली। केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला, तो ब्रिटिश सरकारने चिरडून टाकला। 1936 साली प्राध्यापक N.G. रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली। स्वामी सहजानंद सरस्वती हे या सभेचे अध्यक्ष होते। या सभेने शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला। 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते। या अधिवेशनास हजारो शेतकरी उपस्थित होते। 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले। शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाली। शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी सभा मिरवणुका घेतल्या, कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले। 1942च्या क्रांतीपर्वात शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले। माहित आहे का तुम्हाला, साने गुरुजींनी किसान कामगारांची एकजूट बांधली। धुळे, अमळनेर ही कामगार संघटनांची प्रबळ केंद्रे बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता। अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते। पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी त्यांनी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले होते। कामगार संघटन। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती। कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उदयाला आला नव्हता, तरीही या काळात कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न झाले। शशीपत बॅनर्जी, नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन केले। लोखंडे यांचे कामगारविषयक कार्य एवढे मोलाचे होते की त्यांचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते। माहित आहे का तुम्हाला, नारायण मेघाजी लोखंडे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवडजवळचे कान्हेसर। त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना 1890 मध्ये स्थापन केली। ही कामगार संघटना भारतातील संघटित चळवळीची सुरुवात मानली जाते। ते महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते। त्यांच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली। याच सुमारास आसाममध्ये चहाच्या मळ्यातील कामगारांच्या दारुण अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आले। 1899 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर GIP रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला। वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले। पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकीकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली, तेव्हा मात्र राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली।
या गरजेतून 1920 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची आयटक स्थापना करण्यात आली. मग जोशी यांचा आयटकच्या कार्यात मोठा वाटा होता. लाला लजपतराय हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कामगारांनी राष्ट्रीय आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले. कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार करून त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी केले. 1928 साली मुंबईतील गिरणी कामगार संघाने 6 महिने संप केला. असे अनेक संप रेल्वे कामगार, ताग कामगार इत्यादींनी केले. कामगार चळवळीची वाढती शक्ती पाहून सरकार अस्वस्थ झाले. ही चळवळ दडपून टाकण्यासाठी कायदे करण्यात आले. कामगारांचे लढे राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले. समाजवादी चळवळ जनसामान्यांच्या हितरक्षणासाठी ब्रिटिश सरकार उलथून टाकणे आवश्यक आहे असे राष्ट्रीय सभेतील अनेक तरुण कार्यकर्त्यांना वाटू लागले. त्याचप्रमाणे आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्वावर समाजाची फेररचना झाली पाहिजे याची त्यांना जाणीव होऊ लागली. या जाणीवेतून समाजवादी विचारसरणीचा उदय आणि विकास झाला. राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, डॉ. राम मनोहर लोहिया इत्यादी नेते होते. 1942च्या छोडो भारत आंदोलनात समाजवादी तरुण अग्रभागी होते. कार्ल मार्क्स आणि त्याचा साम्यवाद यांचा परिचय भारतीयांना होऊ लागला. लोकमान्य टिळकांनी तर 1881 मध्येच मार्क्सविषयी लेख लिहिला होता. पहिल्या महायुद्धानंतर भारतात साम्यवादाचा प्रभाव जाणवू लागला. मानवेंद्रनाथ रॉय यांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग होता. 1925 साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले. सरकारला साम्यवादी चळवळीचा धोका वाटू लागला. सरकारने ही चळवळ चिरडण्याचे ठरवले. श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव निळकंठ जोगळेकर इत्यादींना पकडण्यात आले. ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा कट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांना वेगवेगळे शिक्षा करण्यात आल्या. हा खटला मिरत येथे चालवण्यात आला म्हणून त्याला मिरत कट खटला असे म्हटले जाते. मिरत खटल्यानंतरही कामगार चळवळीवर साम्यवाद्यांचा प्रभाव कायम राहिला. स्त्रियांची चळवळ भारतातील समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते. अनेक दुष्ट चालीरीतींमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे. परंतु आधुनिक युगात याविरुद्ध जागृती होऊ लागली. स्त्रीविषयक सुधारणा चळवळीत काही पुरुष सुधारकांनी पुढाकार घेतला. काळाच्या ओघात स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊ लागले. त्यांच्या स्वतंत्र संस्था संघटनाही स्थापन होऊ लागल्या. पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्था तसेच रमाबाई रानडे यांनी स्थापना केलेली सेवा सदन संस्था ही त्याची उदाहरणे आहेत. भारत महिला परिषद 1904, ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स 1927 या संस्थांचीही स्थापना झाली. त्यामुळे हे संस्थात्मक कार्य राष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोहोचले. वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नांबाबत या संघटनांच्या माध्यमातून स्त्रिया संघर्ष करू लागल्या. रखमाबाई जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर. त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या. तसेच राजकोट येथे त्यांनी रेडक्रॉस सोसायटीची शाखा उघडली. 20व्या शतकात सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढू लागला. राष्ट्रीय चळवळीत व क्रांतिकार्यात स्त्रियांचा मोलाचा सहभाग होता. 1935च्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळामध्येही स्त्रियांचा समावेश झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संविधानात स्त्री-पुरुष समतेचे तत्व स्पष्टपणे नमूद करण्यात आले. माहीत आहे का तुम्हाला? डॉक्टर आनंदीबाई जोशी पहिल्या भारतीय महिला डॉक्टर. त्यांचा मुलगा 10 दिवसांचा असतानाच मृत्यू पावला. ही खंत त्यांना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. मार्च 1886 मध्ये त्यांनी MD ची पदवी घेतली. आनंदीबाई भारतात परतताना त्यांना क्षयरोग झाला. पुढे 16 फेब्रुवारी 1887 रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. दलित चळवळ भारतातील समाजरचना विषमतेवर आधारलेली होती. समाजात दलितांना मिळणाऱ्या अन्याय्य वागणुकीविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले, नारायण गुरु यांसारख्या समाजसुधारकांनी जनजागृती केली. महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले. गोपाळबाबा वलंगकर यांनी इसवी सन 1888 मध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक 1 जुलै 1908 रोजी सुरू केले. मुरळी जोगतिणींच्या प्रश्नांना वाचा फोडली. तसेच देवदासींच्या विवाहासाठी पुढाकार घेतला. तमिळनाडूमध्ये पेरियार रामस्वामी यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली. दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग होता.
तर उच्चवर्णीयांच्या मनातील दलित विषयक भ्रामक समजूत नष्ट करणे हा त्या कार्याचा दुसरा भाग मानला। त्यासाठी त्यांनी मुंबईत परळ, देवनार या भागांत मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या। त्यांनी पुणे येथे पर्वती मंदिरामध्ये प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघ योजना इत्यादींबाबत दलित वर्गाच्या हिताच्या दृष्टीने ते सक्रियपणे भाग घेत होते। राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची पाठराखण केली। त्यांच्याच काळात निर्माण झालेल्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले। राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला। मोफत व सक्तीची प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला। त्यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले। रोटीबंदी, बेटीबंदी व व्यवसायबंदी असे 3 निर्बंध जातीव्यवस्थेत होते। या संदर्भात सभा परिषदांमधून दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन शाहू महाराजांनी रोटीबंदी जाहीरपणे धुडकावून लावली। बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही, अशी शाहू महाराजांची धारणा होती। त्यांनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला। 22 फेब्रुवारी 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होऊन संस्थानातील बलुतेदारी पद्धती नष्ट करण्यात आली। कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली। शाहू महाराजांनी व्यवसाय स्वातंत्र्य देऊन एक प्रकारच्या सामाजिक गुलामगिरीतून लोकांची मुक्तता केली। दक्षिण भारतात जस्टिस पक्षाने सामाजिक समतेसाठी मोलाचे कार्य केले। महात्मा गांधींनी अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेऊन तो काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मांडला। येरवडा येथील तुरुंगात असताना सनातनी हिंदू पंडितांशी वाद करून अस्पृश्यतेला शास्त्राधार नसल्याचे प्रतिपादन केले। त्यांनी हरिजन सेवक संघास प्रेरणा दिली। त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर उर्फ ठक्कर बाप्पा, अप्पासाहेब पटवर्धन इत्यादी कार्यकर्त्यांनी समतेच्या कामात स्वतःला झोकून दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलितांच्या संघर्षाला सुरुवात झाली। स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांवर समाजाची उभारणी करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते। जातीसंस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय दलितांवरील अन्यायाचा आणि विषमतेचा शेवट होणार नाही, अशी त्यांची खात्री होती। सामाजिक समता हा दलितांचा हक्क आहे, अशी त्यांची धारणा होती। स्वाभिमानावर आधारलेली चळवळ करणे त्यांना अभिप्रेत होते। या भूमिकेतून त्यांनी 1924च्या जुलैमध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली। त्यांनी आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा स्फूर्तिदायक संदेश दिला। बाबासाहेब बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले होते। तरीही प्रत्यक्षात दलितांना पाणवठे खुले झाले नाहीत, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी महाड येथे चौदार तळ्यावर सत्याग्रह केला। त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये सत्याग्रह सुरू केला। या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले होते। वृत्तपत्रे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे अविभाज्य अंग होते। समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि दुःखांना वाचा फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक, बहिष्कृत भारत, जनता, समता अशी वृत्तपत्रे सुरू केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला। कामगारांच्या हिताच्या नसणाऱ्या कायद्यांना विधिमंडळात विरोध केला। दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांनी 1942 साली शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली। आधुनिक भारतात समतेवर आधारलेली समाजरचना निर्माण करण्याच्या कार्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे महत्त्वाचे योगदान दिले। 1956 मध्ये नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायांसह मानवतेचा व समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला। आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेसाठी उभारलेल्या लढ्याला महत्त्वाचे स्थान आहे। आज आपण इयत्ता 8वीतील इतिहासातील समतेचा लढा हा महत्त्वाचा टप्पा पाहिला, ज्यातून आपल्याला समाज सुधारणा आणि नव्या विचारांची ओळख झाली। हा अध्याय तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो। आता पुढच्या भागात आपण स्वातंत्र्यप्राप्ती अभ्यासणार आहोत, जो भारताच्या इतिहासातील एक अत्यंत प्रेरणादायी अध्याय आहे। यातून तुम्हाला आपल्या देशासाठी अनेक वीरांनी दिलेल्या योगदानाची आणि त्यांनी पाहिलेल्या संघर्षाची संपूर्ण माहिती मिळेल। हा भाग अजिबात चुकवू नका, कारण तो तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्याच्या अद्भुत प्रवासाचा भाग बनवेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या ज्ञानाचा फायदा घेता येईल। तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल। तुमच्या काही शंका किंवा अडचणी असल्यास त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। भेटूया लवकरच पुढच्या पाठात स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये। तोपर्यंत इतिहासाचे हे ज्ञान आत्मसात करत रहा। धन्यवाद।